हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी फर्स्ट टाईम लाँग व्हिडिओ शेअर केलेला आहे। आय होप तुम्हाला आवडेल। पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा, एन्जॉय करा। तर सर्वात आधी मी तुम्हाला दाखवणार माझं पूजाघर, आणि माझ्या पूजाघरमध्ये मी ठेवलेले आहे कान्हाजी। तर हे आहे माझे कान्हाजी। तर मी अशा पद्धतीने माझं पूजाघर सजवलेलं आहे। हे माझं आहे गुलाबाचं झाड। ध्रुवी सकाळी उठली की मी तिला थोडा वेळ फिरवण्यासाठी टेरेसवरती घेऊन जाते। तिला टेरेसवर एन्जॉय करायला खूप जास्त आवडतं। तुम्ही बघू शकता किती मजा। इथे मी ध्रुवीची आणि माझी क्लिपसुद्धा घेतलेली आहे। हा आहे आमचा टेरेसवरचा सानदमधला अहमदाबाद व्ह्यू। टेरेसवरून सगळा व्ह्यू व्यवस्थित दिसतो। ही आहे आमची फ्लॅट सिस्टीम। तर ध्रुवीला आता मी खाली आणलेलं आहे टेरेसवरून। तर आता तिला भूक लागलेली आहे, तर मी तिला चाय तर नाही देत, पण मी दुधामध्ये थोडा बोर्नव्हिटा मिक्स करून तिला देते। तिला चहा हवा असतो, तर बोर्नव्हिटा मी दुधाचा कलर चेंज होतो, तर मी अशा पद्धतीने तिला चाय देते। कलिकमधले मुलं येतात तिच्यासोबत खेळायला। बघू शकता ती किती एन्जॉय करत आहे खेळणे। त्या नाश्त्यामध्ये मी ध्रुवीला अनारदाणे देते। तिला अनारदाणे खूप जास्त आवडतं, तर मी 1-2 दिवस आड तिला अनारदाणे देते। तसे पण मी तिला रोज वेगवेगळे फळं देत असते। दिवसातून आपण 1 दिवसात एक प्रकारचाच फळ खायला हवा, तर ध्रुवीलासुद्धा मी एक प्रकारचाच फळ खायला देते। तर 1-2 दिवस आड मी तिला अनारदाणे खायला देते। तिला ते खूप जास्त आवडतं। तुम्हाला चॅनल आणि ध्रुवीचे व्हिडिओज बघायला आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब करा। तर इथे बघा, मी 2 दिवस पहिलेच आणलेलं माझं गुलाबाचं सुंदर झाड। याला आता गुलाबी फुलं आलेले आहे। आणखी वेगळ्या कलरचं सुद्धा याला फूल येतं, व्हाईट कलरचं। ते ध्रुवीचे फ्रूट खाणे झालेले आहे, तर ती गेलेली आहे तिच्या खेळण्यांकडे खेळायला। तर मी तिचे खेळणे अशा प्रकारे अरेंज केलेले आहे बॉक्समध्ये, कारण ते खेळणे पूर्ण घरभर पसरवून ठेवते, तर मी एका बॉक्समध्ये ती जमा करून ठेवत असते। तर बॉक्समधले जे खेळणे तिचे फेवरेट आहे तेच खेळणे ती बॉक्समधून काढणार। तर तिने ते रिंग्स काढलेले आहे। इथे एरोप्लेन आहे, हे सुद्धा तिला खूप आवडते। ती मला रोज फिरवायला सांगते आणि ती पकडते, मला फिरवायला सांगते। तर अशा पद्धतीने तिचं एरोप्लेन आहे, तिचा फेवरेट टॉय आहे तो। आता तिचं खेळून झालेलं आहे, तर ती आता इकडे तिकडे फिरायला लागली आहे आणि मला त्रास द्यायला लागली आहे। खेळून तिचं मन भरलेलं आहे, तर तिने आता झाडणी घेतलेली आहे खेळायसाठी। तर मी आता इथे ध्रुवीसाठी नाश्त्यामध्ये पोहे बनवत आहे। तिला पोहे पण खायला आवडतं। बाळांना रोज वेगवेगळा पदार्थ खायला द्यायला हवा, कारण की ते एकच एक खाऊन बोर होतात। तर इथे ती माझ्यासोबत ओट्यावर बसलेली आहे। इथे मी ध्रुवीसाठी नाश्त्यामध्ये पोहे बनवलेले आहे। तिला पोहे खूप आवडतं। तर इथे पोह्यामध्ये मी थोडे अनारदाणे आणि मखानेसुद्धा घेतले आहे। मखाने हे आपल्यासाठी खूप पौष्टिक असतं। यामध्ये भरपूरसं कॅल्शियम, आयरन भरपूर काही असतं। तर मुलांना नक्की द्या। तुपामध्ये तुम्ही फ्राय करून देऊ शकता। ध्रुवीला मखाने हे तुपामध्ये फ्राय केलेले आवडत नाही, तर मी तिला ॲज इट इज जसे मार्केटमधून येतात तसेच दिलेले आहे। तर ती तसेच एक मखाना उचलून खाते। तिला पोह्यांमध्ये अनारदाणे मिक्स करून खायला आवडतं, तर ती पोहे तशा पद्धतीनेच एन्जॉय करत आहे। बघू शकता। लाईक सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स। व्हिडिओ तर भरपूर जणं बघतात, पण लाईक सबस्क्राईब करायला विसरून जातात, तर प्लीज नका विसरत जाऊ। आठवणीने तुम्ही जसा व्हिडिओ बघता तशाच पद्धतीने लाईक सबस्क्राईब नक्की करा, आणि माझा व्हिडिओ अशाच पद्धतीने एन्जॉय करत जा। तर इथे बघा, ध्रुवी आपल्या हातानेच पोहे फिनिश करत आहे। तिचा नाश्ता फिनिश झाला की तिची झोपायची वेळ होणार, तर मी तिला झोपून देणार। तर इथे ध्रुवी झोपलेली आहे।
बघू शकता किती शांतपणे झोपलेली आहे. तिला झोपताना कूलरची हवा हवी असते, तर छान कूलरच्या थंड्या हवेत ध्रुवी झोपलेली आहे. तर आता इथे मी माझे राहिलेले सगळे काम करणार. तर इथे माझी आंघोळ झालेली आहे. सेल्फ केअरला सुद्धा महत्त्व द्यायचं आहे. बाळ आहे तर स्वतःकडे लक्ष नाही द्यायचं, हे पण चुकीचं आहे. तर स्वतःकडे पण पूर्ण लक्ष द्या फ्रेंड्स. तर इथेच मी गुलाबाच्या झाडासोबत हे पानाचं झाडसुद्धा आणलेलं होतं. हे खायच्या पानाचं झाड आहे. तर इथे माझी पूजासुद्धा फिनिश झालेली आहे. मी पूजेचा व्हिडिओ शूट करायला विसरली होती फ्रेंड्स. तर इथे माझी पूजासुद्धा फिनिश झालेली आहे. ही आहे माझी कानाची. हा वेल मी ऑनलाईन बोलवलेला. माझं स्किन केअरसुद्धा झालेलं आहे. मी रेडी झालेली आहे. सर्वात आधी तर मी आता पहिले सगळं घर आवरणार आहे. तर पुन्हा एकदा मी तुम्हाला माझं गुलाबाचं झाड दाखवणार. बघा किती सुंदर आहे. इथे ध्रुवीने आता सगळं घर पसरवून ठेवलेलं आहे. तर हे सगळं मला पहिले आवरायचं आहे. त्यानंतर मी स्वयंपाकाची तयारी करणार. तर हा आहे माझा विंडो, माझा बेडरूम. मी माझ्या ध्रुवीचे सगळे खेळणे बेडरूममध्येच ठेवत असते, कारण की ती सगळा पसारा करून ठेवते. तर हा माझा बेडरूमचा तर विंडोमधून सुद्धा हिरव्यागार निसर्गाचा आनंद घ्यायला मिळतो. बघायला किती शांत वाटतं. तर तुम्ही पण असेच एन्जॉय करत जा. जेव्हा मला करमत नाही तेव्हा मी विंडोमध्ये येऊन उभी राहते आणि बघते. तर आता इथे माझे सगळे काम आवरून झालेले आहे. तर सर्वात आधी तर मी ध्रुवीसाठी खिचडी लावत आहे. तिला खिचडी आवडते आणि हलकी पण असते. दिवसातून एकदा तरी बाळाला हलकं जेवायला द्यायचं. एक टाईम तो जड जेवत असेल तर दुसऱ्या टाईमला त्याला हलकंच द्यायला हवं. तर मी हलक्यामध्ये तिला खिचडी बनवून देत आहे. ती छान एन्जॉय करते खिचडी खायला. इथे डाळ, तांदूळ 1, 2, 3 पाण्याने छान व्यवस्थित स्वच्छ धुवायचे आहे. कारण की आपण बाळासाठी बनवत आहे तर एक्स्ट्रा केअर करणं आवश्यक आहे. स्वतःसाठी बनवत आहे तेव्हा पण आपल्याला एवढीच केअर घ्यायची आहे. तर 1-2 पाण्याने आपल्याला छान स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे आहे. तर इथे मी धुवून घेतलेले आहे. तर इथे ध्रुवीला आणि घर मी एकटी सांभाळत असते. ध्रुवीला बघायला सुद्धा कोणी आहे नाही. तरी मी माझे कामं एन्जॉयफुली करत असते. कोणतेही स्ट्रेस घेऊन मला कुठले काम करायला आवडत नाही. तुम्ही पण कुठलेच काम स्ट्रेस घेऊन नाही करायचे आहे. तर इथे आपला ध्रुवीचा भात तर मी कुकरमध्ये लावून दिलेला आहे. आणि आमच्या जेवणासाठी मी आज बनवलेली आहे इडली. ध्रुवी पण थोडी एन्जॉय करणार, पण ते आम्ल पदार्थ आहे त्यामुळे मी तिला जास्त देत नाही. पण ती खाते, तिला टेस्ट करायला आवडते. इडलीसुद्धा तिला आवडते, डोसा पण आवडते. मी सगळं देते तिला. पण थोडा म्हटलं की भात पण मांडून द्यावा तिच्यासाठी एक्स्ट्रामध्ये. तर इथे आमच्यासाठी इडली तयार केलेली आहे. जर तुम्हाला इडलीची रेसिपी हवी असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहून मला सांगा की शेअर करा इडलीची रेसिपी. छान स्पॉन्जी इडली झालेली होती. मी नक्की शेअर करेल तुमच्यासोबत फ्रेंड्स. इथे बघू शकता किती छान स्पॉन्जी इडली झालेली आहे. किती चांगला कापसासारखा स्पॉन्ज आलेला आहे. तर इथे आमचं दुपारचं जेवण झालेलं आहे. ध्रुवी उठली की तिची मी आंघोळ करून देणार. तर ध्रुवी उठली, तिची आंघोळ कंप्लीट झालेली आहे. तर मी इथे आता तिचं चांगभांग करून देत आहे. तो पण तिला करायला आवडत नाही. तर तिच्या हातात काही खेळायला द्यावं लागतं, तेव्हा ती मला कपडे, भांग तिची तयारी करू देते. नाहीतर तिला तयारी करायलासुद्धा बिलकुल आवडत नाही. छोटी होती तर छान मला तयारी करू द्यायची, टिका लावू द्यायची. पण आता तिला हे सगळं करून घेण्यासाठी तिला गुंतवून ठेवावं लागतं. बघा आता ती मला गालावरसुद्धा टिका लावू नाही देत आहे. तर इथे आता आमची दुपारच्या चहाची वेळ झालेली आहे. तर मी इथे चहा बनवत आहे. तर ध्रुवीच्या पप्पाचा व्हिडिओ मी नाही काढलेला आहे. त्यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला. तर मी त्यांना फोर्ससुद्धा करत नाही. जेव्हा ते मला स्वतः म्हणेल तेव्हा मी त्यांना व्हिडिओमध्ये ॲड करणार. तर इथे मी चहा बनवत आहे. चायपत्ती नॉर्मल जे आपण चाय बनवतो तशा पद्धतीने. तर इथे माझी चाय बनवत आहे मी.
मला चायमध्ये अद्रक खूप जास्त आवडतं. तसं पण मला सर्दी खोकला झालेला आहे, तर त्या पिरियडमध्ये तर आपल्याला अद्रक टाकायलाच हवा. अद्रकला आपण आलंसुद्धा म्हणतो, काही लोक आलं म्हणतात, काही लोक अद्रक म्हणतात. तर इथे मी यामध्ये अद्रक किसून घेतलेलं आहे. कोणी काढून घेतात. किसून घ्याल तर छान बारीक कूट होणार त्याचा. तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. तर इथे मी चायमध्ये अद्रक ॲड केलेला आहे. तर दुपारची चाय प्यायला एक वेगळीच मजा असते. सगळे एन्जॉय करतात. भरपूर छान असं दूध, किती मस्त छान उकळी चायला आलेली. मस्त चायसोबत एक बिस्किट. आम्ही जास्त बिस्किट प्रेफर नाही करत चायसोबत खाणे, कारण की सोबत ध्रुवीसुद्धा असते. ती पण मग बिस्किट खायला त्रास देते. छोट्या मुलांना जास्त बिस्किट खायला नाही द्यायला पाहिजे, तर तिच्यामुळे आम्हीसुद्धा जास्त बिस्किट नाही खात. इथे ध्रुवीसुद्धा मला त्रास देत आहे. व्हिडिओ रेकॉर्ड करते. इथे चाय रेडी झालेला आहे. तर मी इथे चाय आता कपमध्ये काढून घेणार. तर हा मोठा कप माझा आहे आणि हा छोटा ध्रुवीच्या पप्पांचा आहे. चाय दोन्ही कपमध्ये सेम असते, पण मला मोठ्या कपमध्ये प्यायला आवडते. तर अशा पद्धतीने मी चायसोबत बिस्किटसुद्धा घेतलेले आहे, पण ते मी आणि ध्रुवीचे पप्पाच खाणार, ध्रुवीला नाही देणार. तर तुम्ही पण छान फॅमिलीसोबत बसून चायसोबत पकोडे अशा वस्तू एन्जॉय करा. इथे बघा ध्रुवीने खूप हट्ट केला, त्यामुळे तिला एक बिस्किट द्यावंच लागलं. पण छोट्या मुलांना जेवढं बिस्किटपासून दूर ठेवाल तेवढं चांगलं आहे. नाही आहे ते चांगलं. कोणी किती म्हणत असेल की बा ते गव्हापासून बनलेलं आहे, पण असं काही नसतं. त्यामध्ये काही ना काही आपलं मैदा ॲड झालेलाच असतो. तर चायसोबत इथे मी थोडे फिंगर्ससुद्धा तळून घेतलेले आहे. तिचे पप्पा ऑफिसमधून येतात, त्यांना भूक लागतं, तर त्यांनी डिमांड केलेली की थोडे काही मला नाश्त्याला दे. तर मग मी इथे फिंगर्स तळून दिले. तर मी ते ऑनलाईन इथे लोटसचे सीड बोलवलेले, तर इथे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. अशा पद्धतीने छोटे छोटे जेव्हा त्याला छान रूट येणार तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. इथे 6 वाजलेले आहे आणि मी देवासमोर दिवा लावलेला आहे. खूप शांत वाटतं देवासमोर दिवा आणि धूप लावला की. देवासमोर दिवा आणि धूप लावला की मी थोड्या वेळसाठी ध्रुवीला गार्डनमध्ये खाली खेळायला नेत असते. ती खूप छान एन्जॉय करते. तिला झुल्यावर झुलायला खूप आवडतं. मस्ती पण खेळते आणि थोडी फ्रेश पण होऊन जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच. नक्की मी पुन्हा असा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. खूप प्रेम द्या व्हिडिओला. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. मला माहिती आहे की नक्की तुम्ही सपोर्ट कराल. आणि मी माझे रील्स पण टाकत असते शॉर्ट, नक्की बघा. तुम्हाला खूप आवडेल, एन्जॉय कराल. त्यामध्ये ध्रुवीसुद्धा असते आणि मी पण. थँक्यू फ्रेंड्स.